Hello students, welcome to MSTCT Plus powered by tutoringcluster.com. सो या व्हिडिओमध्ये आपण कॉन्सेप्ट नंबर 7 चॅप्टर आहे इनडेफिनेट इंटिग्रेशन. काही स्पेशल इंटिग्रल्स आपण डिस्कस करणार आहोत जे प्रीवियस इयरला सुद्धा विचारलेले आहेत. राईट. सो ही एक फॉर्म्युलाची लिस्ट आहे. तुम्ही जर फॉर्म्युलाची लिस्ट बनवलेली असेल तर हे 6 फॉर्म्युले हे तुमच्या लिस्टमध्ये असतील. एकदा हे फॉर्म्युले डिस्कस करूयात आणि त्यानंतर आपण जे प्रीवियस इयरचे क्वेश्चन्स आहेत ते डिस्कस करूयात. सो फर्स्ट फॉर्म्युला आहे इंटिग्रल 1/x² + a² dx. राईट. याचं काय इंटिग्रल असतं 1/a tan इनवर्स ऑफ x/a प्लस c. ओके. सेकंड फॉर्म्युला 1/a² - x² dx. राईट. सो काय फॉर्म्युला याचा 1/2a log a plus x upon a minus x plus c. थर्ड इंटिग्रल dx upon x² - a². सो इथे जर x² पहिले येतोय x² - a², सो इथे तुम्हाला x minus a ची टर्म घ्यायची आहे. सो याचा काय फॉर्म्युला आहे 1/2a log x minus a upon x plus a plus c. राईट. सो हे पहिले 3 विदाउट स्क्वेअर रूटचे फॉर्म आहेत. त्यानंतर नेक्स्ट जे 3 आहेत दीज आर विथ स्क्वेअर रूट्स. सो इंटिग्रल dx upon a² - x². याचं इंटिग्रल काय असतं साइन इनवर्स ऑफ x/a प्लस c. फिफ्थ इंटिग्रल dx upon √x² - a², log ऑफ x प्लस आणि ही डिनॉमिनेटरची टर्म इकडे तुम्हाला लिहायची आहे √x² - a². अँड लास्ट फॉर्म्युला इंटिग्रल dx upon √x² + a². याचा काय फॉर्म्युला आहे लॉग ऑफ x प्लस अगेन ही जी डिनॉमिनेटरची टर्म आहे इथे तुम्हाला लिहायची आहे √x² + a² प्लस c. राईट. सो हे 6 फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहे. तुम्ही याच्यावर सुद्धा क्वेश्चन्स एक्सपेक्ट करू शकता. राईट. सो लेट अस सी सम ऑफ द प्रीवियस इयर क्वेश्चन ऑन दिस स्पेशल इंटिग्रल. सो फर्स्ट क्वेश्चन आपण डिस्कस करणार आहोत इंटिग्रल let me write here question number 1. Okay. Integral dx upon x² plus 4x plus 8. राईट. आता तुम्ही हे जर फॉर्म्युले ऑब्झर्व केले असेल प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये दोन्ही ज्या टर्म्स आहेत एक्स आणि ए ची टर्म यांचे काय स्क्वेअर्स आहेत परफेक्ट स्क्वेअर. म्हणजे एक्सचा पण काय इथे स्क्वेअर आणि ए चा सुद्धा काय a². राईट. कोणता पण स्क्वेअर रूटचे जर एक्झाम्पल घेतले तुम्ही ए चा काय आहे इथे स्क्वेअर आणि एक्स चा काय आहे स्क्वेअर. म्हणजे आपल्याला अशा 2 टर्म्स फाइंड आउट करायच्या आहेत ज्या परफेक्ट स्क्वेअर असायला पाहिजे. राईट. सो याच्यासाठी काय ट्रिक आहे तुम्हाला ही जी डिनॉमिनेटरची टर्म आहे ही परफेक्ट स्क्वेअर करण्यासाठी तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स हे तुम्ही कॅल्क्युलेट करणार आहात आणि याचा काय करायचं आहे स्क्वेअर. सो 1/2 इंटू काय आहे इथे एक्सचा कोएफिशियंट किती आहे 4. याचा काय करणार तुम्ही स्क्वेअर. राईट. म्हणजे हे किती झालं 2 2 जार 4 2 चा स्क्वेअर 4. आता ही जी टर्म इथे कॅल्क्युलेट होते आहे ही तुम्हाला एकदा ऍड करायची आहे आणि एकदा काय करायची आहे सबट्रॅक्ट. सो तुमचं जे इंटिग्रल आहे dx अपॉन x² plus 4x plus 8 हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो दिस बिकम्स dx अपॉन x² plus 4x. ही जी टर्म आहे एकदा ऍड करा आणि एकदा काय करा सबट्रॅक्ट. राईट. सो इथे आपण ही टर्म काय केली ऍड केली आणि इथे काय केली सबट्रॅक्ट केली. राईट. नाव बघा आता ह्या ज्या फर्स्ट 3 टर्म्स आहेत हा तुम्हाला एक परफेक्ट स्क्वेअर भेटेल आणि त्यानंतर उरलेल्या या ज्या 2 टर्म्स आहेत हा एक तुम्हाला स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये काय करायचंय लिहायचं आहे. राईट. सो दिस इज इक्वल टू इंटिग्रल dx अपॉन बघा x² + 4x + 4 हा कसला स्क्वेअर आहे x + 2 चा. ओके. तुम्ही जर x + 2 ब्रॅकेट स्क्वेअर केलं तुम्हाला काय भेटेल x² + 4x + 4.
राईट. प्लस आता 8 minus 4. What is 8 minus 4? 4. 4 is what? It is 2 square. राईट. सो तुम्हाला दोन्ही ज्या टर्म्स तुम्ही लिहिल्या आहेत त्या काय लिहिल्या आहेत? परफेक्ट स्क्वेअर मध्ये लिहिल्या आहेत. राईट. एक्स प्लस 2 याचा स्क्वेअर प्लस 2 चा काय इथे स्क्वेअर आहे. आता फॉर्म्युले तुमचे जर लर्न असतील सो कोणता फॉर्म्युला तुम्ही अप्लाय करणार? बघा, एक्सच्या टर्मचा काय स्क्वेअर, एच्या पण टर्मचा काय स्क्वेअर आणि इथे काय ऍडिशन. सो याचं इंटिग्रल काय होतं? 1/a tan इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस सी. राईट. सो काय होईल याचं इंटिग्रल? 1/a. काय आहे इथे ए? व्हॉट इज ए हिअर? 2. 1/a tan इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए. आता इन्स्टेड ऑफ एक्स आपल्याला काय लिहावं लागेल? एक्स प्लस 2 अपॉन ए प्लस सी. सो दिस इज युअर आन्सर. राईट. सो अतिशय इझी कॉन्सेप्ट आहे. तुम्हाला 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स. आता इन केस सपोज जर स्क्वेअर रूटचं काही एक्झाम्पल आलं सो तुम्ही कोणती टर्म ऍड सबट्रॅक्ट करणार तेवढं बघूयात आपण आणि एक पुढचा क्वेश्चन आपण या कॉन्सेप्ट मध्ये बघणार आहोत. सपोज या टाइपचं काही एक्झाम्पल दिलेलं आहे. राईट. 1/√x² प्लस 8x मायनस 20. सो आपला रूल काय सांगतो? तुम्हाला टर्म कॅल्क्युलेट करायची आहे 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स. काय आहे इथे कोएफिशियंट ऑफ एक्स? एक्सचा कोएफिशियंट किती आहे? 8. याचा तुम्ही काय करणार? स्क्वेअर. हे काय झालं? 4. 4 चा स्क्वेअर म्हणजे 16. सो एकदा तुम्ही 16 काय करणार? ऍड करणार आणि एकदा काय करणार? सबट्रॅक्ट करणार. राईट. सो बघा काय होईल एक्झाम्पल? इंटिग्रल 1/√x² प्लस 8x. एकदा 16 काय केला? ऍड केला. -20 मायनस 16. एकदा काय केलं तुम्ही? सबट्रॅक्ट. राईट. सो दिस इज इक्वल टू इंटू वॉट? dx. ओके, dx तुम्हाला लिहायचं आहे इंटिग्रल dx अपॉन अंडर. आता या ज्या फर्स्ट 3 टर्म्स आहेत हा स्क्वेअर आहे. कसला स्क्वेअर आहे? एक्स. बघा आता हे जर तुम्हाला याच्यात जर कन्फ्युजन असेल की हा कसला स्क्वेअर आहे लक्षात येत नाही. पहिली टर्म एक्सचा स्क्वेअर आहे, एक्स लिहून घ्या. आता ही तिसरी टर्म चेक करा, ही कसला स्क्वेअर आहे? 16 कसला स्क्वेअर आहे? 4 चा. आणि मध्ये काय प्लसचं साइन आहे. सो इथे काय देणार तुम्ही? +4 याचा स्क्वेअर. राईट. नेक्स्ट पुढची जी टर्म आहे -36 कॅल्क्युलेट होणार आहे. -36 कसला स्क्वेअर आहे? 6 चा. -6 स्क्वेअर. राईट. सो कोणता फॉर्म्युला अप्लाय होईल? बघा, इंटिग्रल dx अपॉन एक्सच्या टर्मचा स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. सो काय आहे? लॉग एक्स प्लस √x² मायनस ए स्क्वेअर. राईट. सो व्हॉट विल बी आन्सर ऑफ दिस? लॉग ऑफ एक्स. आता इथे एक्स लिहिणार का आपण? इथे काय आहे? एक्स प्लस 4 ची टर्म आहे. एक्स प्लस 4 प्लस ही जी डिनॉमिनेटरची टर्म आहे ऍज इट इज तुम्हाला लिहायची आहे. एक्स प्लस 4 याचा स्क्वेअर -6 स्क्वेअर प्लस सी. दिस इज युअर आन्सर. राईट. सो हे दोन बेसिक एक्झाम्पल्स आहेत या टाइपचे एक्झाम्पल. हे पण प्रिव्हियस इयरचं फर्स्ट जे एक्झाम्पल आपण डिस्कस केलं होतं ते तुम्हाला रिसेंट एक्झाम मध्येच भेटून जाईल बोर्डच्या पेपरमध्ये. राईट. आणि क्वेश्चन नंबर 2 मी तुम्हाला फक्त सांगितलं की स्क्वेअर रूट जरी असला तरी आपली मेथड काय असणार आहे? सेम असणार आहे. ओके. नाव नेक्स्ट एक थर्ड एक्झाम्पल डिस्कस करूया या सिरीज मध्ये. इंटिग्रल 1/2 प्लस cos x मायनस sin x. ओके. सो दिस इज इम्पॉर्टंट एक्झाम्पल. राईट. सो हे एक्झाम्पलचं सोल्युशन बघण्याआधी आपण इथे काही कॉन्सेप्ट डिस्कस करणार आहोत. लक्षात घ्या, जेव्हा पण तुम्हाला या टाइपचे एक्झाम्पल्स येतील दॅट मीन्स इन जनरल लेट से एक्झाम्पल तुम्हाला आलंय इंटिग्रल 1/a sin x प्लस लेट से b cos x असं काही एक्झाम्पल असेल. और लेट से इंटिग्रल 1/a प्लस b sin x या टाइपचं एक्झाम्पल असेल. और
इंटिग्रल 1 अपॉन लेट से ए प्लस बी कॉस एक्स या टाईपचं एक्झाम्पल असेल. और लास्ट त्याच्यात काय आहे, फोर्थ टाइप आहे इंटिग्रल 1 अपॉन एखादा कॉन्स्टंट असेल प्लस बी साइन एक्स प्लस सी इंटू कॉस एक्स. या टाईपचे जर इंटिग्रल्स तुम्हाला फाइंड आउट करायचे असतील, सो इथे तुम्हाला एक सबस्टिट्यूशन यूज करायचं आहे. आणि काय आहे ते सबस्टिट्यूशन, टॅन एक्स बाय 2 इज इक्वल टू टी. ओके, सो तुम्हाला हे फॉर्म लक्षातच ठेवावे लागतील. या टाईपचे एक्झाम्पल आले तर तुमचं सबस्टिट्यूशन असलं पाहिजे टॅन एक्स बाय 2 इज इक्वल टू टी. क्लिअर आहे? ओके, आता बघा याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेऊयात. का घेणार डेरिव्हेटिव्ह? कारण तुम्ही इथे काहीतरी सबस्टिट्यूशन करत आहात, राईट. ओरिजिनल जे एक्झाम्पल आहे ते काय आहे, एक्सच्या फॉर्म मध्ये आहे. बघा लक्षात घ्या, ओरिजिनल एक्झाम्पल काय तुमचं एक्स व्हेरिएबल मध्ये आहे. बट इथे जर तुम्ही टी व्हेरिएबल करत आहात तर डीएक्स आपल्याला डीटी करावं लागेल, राईट. त्यासाठी आपण काय करूया, टॅन एक्स बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह घेऊयात. काय होईल याचा डेरिव्हेटिव्ह, सेक स्क्वेअर एक्स बाय 2 इंटू 1/2 dx विल बी इक्वल टू व्हॉट, dt. राईट. सो dt मी आधी लिहितोय, dt विल बी इक्वल टू काय येते, 1/2 इंटू सेक स्क्वेअर एक्स बाय 2 इंटू व्हॉट, dx. राईट. आता बघा 1/2 इंटू सेक स्क्वेअर एक्स बाय 2 आपल्याला माहिती आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स, याची व्हॅल्यू किती असते, सेक स्क्वेअर एक्स. सो सेक स्क्वेअर एक्स बाय 2 ची व्हॅल्यू काय असणार आहे, 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स बाय 2 इंटू व्हॉट, dx. राईट. सो यू कॅन कॅल्क्युलेट dx फ्रॉम दिस. काय येणार आहे dx ची व्हॅल्यू, हा 2 मी इथे मल्टिप्लाय करतोय. सो 2 dt upon 1 plus tan square x by 2, which is equal to 2 dt upon 1 plus, what is tan x by 2? Tan x by 2 is nothing but t square. सो इथे dx ची व्हॅल्यू मला काय भेटली आहे, 2 dt upon 1 plus t square. राईट. ओके, आता तुम्ही जर एक्झाम्पल ऑब्झर्व केले, साइन एक्स आणि कॉस एक्सच्या टर्म येतात, राईट. सो आपल्याला साइन एक्स आणि dx याला काय सबस्टिट्यूट करायचं आहे ते बघूयात. बघा तुम्हाला साइन 2 थिटाचा फॉर्म्युला माहिती आहे, साइन 2 थिटा इन टर्म्स ऑफ टॅन. काय फॉर्म्युला आहे तो, 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. हा फॉर्म्युला आहे ओरिजिनल टॅन 2 थिटाचा. सो इथे जर मी साइन थिटा लिहिलं, ओके केअरफुली ऑब्झर्व करा, इथे जर मी साइन थिटा केलं, मी अँगल काय करतोय, हाफ करतोय, तर राईट हँड साइडला पण अँगल काय होईल, हाफ. सो इथे काय येणार, 2 टॅन थिटा बाय 2 upon 1 plus tan square theta by 2. Now, instead of theta, we can write x. We can write what? X. So, sin x will be equal to 2 tan x by 2 upon 1 plus tan square x by 2. And what is tan x by 2? Tan x by 2 is nothing but t. 2t upon 1 plus t square. This will be value of what? Sin x. Clear आहे? राईट. सिमिलरली आपण कॉस साठी डिस्कस करूया. कॉस 2 थिटाचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, काय आहे, 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. राईट. दॅट मीन्स कॉस थिटा याचा फॉर्म्युला काय बनेल, 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2. इज इट राईट? आता instead of theta, we'll change the variable with x. So cos x will be equal to 1 minus tan square x by 2 upon 1 plus tan square x by 2. That means cos x will be equal to, what is tan x by 2? Tan x by 2 is nothing but t. So 1 minus t square upon इथे काय बनेल, 1 plus t square. Right? Tan x by 2 याची व्हॅल्यू काय, t. राईट. सो बघा आपण काय काय डिस्कस केलं आतापर्यंत एकदा बघूयात. जेव्हा पण तुम्हाला या टाईपचे एक्झाम्पल्स भेटणार आहात, इथे तुम्हाला सबस्टिट्यूशन काय यूज करायचं आहे, टॅन एक्स बाय 2 इज इक्वल टू टी. जेव्हा टॅन एक्स बाय 2 इज इक्वल टू टी असेल तेव्हा डीएक्स ची व्हॅल्यू काय असणार आहे, डीएक्स ची व्हॅल्यू 2 dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. काय व्हॅल्यू असणार आहे, 2 dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ओके. देन
साइन एक्स ला काय सबस्टिट्यूट करणार तुम्ही 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर अँड कॉस टी ला काय सबस्टिट्यूट करणार 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. राईट. सो होप इथपर्यंत क्लिअर असणार आहे. आता आपलं ओरिजिनल जे एक्झाम्पल्स आहेत ते बघूयात आपण. बघा ओरिजिनल एक्झाम्पल काय दिलं होतं तुम्हाला, इंटिग्रल फाइंड आउट करायचं होतं dx अपॉन काय एक्झाम्पल होतं, एकदा बघूयात काय एक्झाम्पल होतं. थर्ड एक्झाम्पल 2 प्लस कॉस एक्स मायनस साइन एक्स. ओके, सो 2 प्लस कॉस एक्स मायनस साइन एक्स विच इज इक्वल टू, या सगळ्या व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केल्या आहे. dx ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, साइन एक्स ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे, कॉस एक्स ची सुद्धा आपण व्हॅल्यू काय केलेली आहे, कॅल्क्युलेट केलेली आहे. सो लेट अस पुट ऑल दिस व्हॅल्यू. सो 1 अपॉन 2 प्लस काय होती कॉस एक्स ची व्हॅल्यू 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. राईट. मायनस sin x. What is the value of sin x? 2t upon 1 plus t square. And this dx. या dx ची व्हॅल्यू काय होती, dx ची व्हॅल्यू 2 dt अपॉन 1 plus t square. राईट. dx ची व्हॅल्यू काय होती 2 dt अपॉन 1 plus t square. So this is equal to, now how to find integral of this, that is important. बघा आता इथे एलसीएम घेऊयात आपण. काय येणार एलसीएम, इंटिग्रल 1 अपॉन एलसीएम काय येणार आहे याचा 1 प्लस टी स्क्वेअर एलसीएम येणार आहे 1 प्लस टी स्क्वेअर, दिस विल बी व्हॉट एलसीएम. आणि ते व्हॅल्यूज काय देईल 2 इन ब्रॅकेट 1 प्लस टी स्क्वेअर प्लस 1 मायनस टी स्क्वेअर मायनस 2t. इज इट करेक्ट? मल्टिप्लाय विथ 2 dt अपॉन 1 plus t square, this term as it is. हा 1 plus t square न्यूमरेटरला जाईल, 1 plus t square डिवायडेड बाय 2 ने मल्टिप्लाय करूयात आतमध्ये, राईट. 2 प्लस 2t स्क्वेअर प्लस 1 मायनस टी स्क्वेअर मायनस 2t मल्टिप्लाय विथ 2 dt अपॉन 1 plus t square. This is the integral. Right. So this is equal to, काही टर्म्स कॅन्सल होत आहे का बघा, 1 प्लस टी स्क्वेअर 1 प्लस टी स्क्वेअर काय झालं, कॅन्सल झालं. सो काय उरलं इथे 2 dt अपॉन 2 प्लस 1 किती येणार आहे 3, देन 2t स्क्वेअर मायनस टी स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर मायनस 2t. That means your integral reduces to what? You can take this 2 outside, in bracket dt upon t square minus 2t plus 3. राईट. सो जे फर्स्ट एक्झाम्पल आपण डिस्कस केलं होतं याच्यात हे इंटिग्रल काय झालंय, कन्वर्ट झालंय. दिस इज युअर आय. हे इंटिग्रल आपण कसं फाइंड आउट करतो, काय करतो आपण 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ, इन्स्टेड ऑफ एक्स इथे काय लिहिणार आपण टी, आणि याचा काय करणार तुम्ही स्क्वेअर. सो 1/2 व्हॉट इज कोइफिशियंट ऑफ टी, काय आहे कोइफिशियंट -2, याचा काय केला स्क्वेअर. सो 2 2 काय झाला कॅन्सल, -1 चा स्क्वेअर 1. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली एकदा 1 काय करायचं आहे ऍड करायचं आहे आणि एकदा काय करायचं आहे सबट्रॅक्ट. 2 dt अपॉन टी स्क्वेअर मायनस 2t, एकदा काय केलं +1 -1 विच इज इक्वल टू 2 इंटिग्रल dt अपॉन टी स्क्वेअर. बघा आता काय होईल पुढे, ज्या फर्स्ट 3 टर्म आहे कसला परफेक्ट स्क्वेअर आहे, हियर हा एक परफेक्ट स्क्वेअर झाला आणि हा एक स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आपल्याला लिहायचा आहे. राईट. सो टी थर्ड टर्म कसला स्क्वेअर आहे 1 चा, आणि इथे मायनस साइन का घेतली आहे, कारण इथे मिडल टर्मला -2t ची टर्म आहे म्हणून इथे काय घेतले मायनस ची साइन, प्लस 3 - 1, 3 - 1 काय होणार आहे 2, 2 कसला स्क्वेअर आहे √2 चा स्क्वेअर. राईट. सो काय फॉर्म आहे, कोणत्या फॉर्म मध्ये आहे, इंटिग्रल dx अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आहे. सो 2 वी आर रायटिंग ऍज इट इज 1 अपॉन ए इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए.
plus c. Is it clear? Now, instead of t, we are going to write 2 upon root 2 tan inverse of, what is t? T is nothing but tan x by 2. Tan x by 2 minus 1 upon the root 2 plus c. Right? So this is how you can find the integral. You can write this as root 2 and this is going to be your final answer. Right? So this is one of the important concept, some special integral. Right? Hope you have understood and please remember this form. Okay, these are important and also remember the substitution. So तुम्हाला learn केलं, that's well and good की dx काय होतोय 2 dt upon 1 plus t square. त्यानंतर sin x ची व्हॅल्यू काय 2t upon 1 plus t square. cos x काय 1 minus t square upon 1 plus t square. Right? आणि these formulas. Right? So hope you have understood concept number 7 where we have covered some special integral. So please learn all these formulas and in case if you are any doubt, please write in the comment section. Right? So thank you for watching this video.